नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ आहे। हा एक आम्ही नवीन इनिशिएटिव्ह घेतलेला आहे। आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या जे नवीन फार्मर आहेत, जे नवीन फार्मिंग करतायत त्यांच्यासाठी बेसिक गोष्टी जे आपण फार्म मध्ये रोजचे डेली करतो किंवा आपल्याला करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही या यूट्यूब चॅनलद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत। तरी आमचा जो फार्म आहे बेसिकली 100 लेवलचा आहे। 100 म्हणजे 100 माद्यांचा फार्म आहे आणि जवळपास ॲन्युअली आमच्याकडे 1600 ते 2000च्या आसपास पिल्लं होतात। आणि आमचं जे फार्म आहे ते थोडक्यात जे मॅनेजमेंट आहे तो फिलिपिन्स टेक्नॉलॉजी प्रमाणे आहे। फिलिपिन्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय की ते लोक प्रत्येक सेक्शन डिवाइड केलेलं असतं त्यांचं। ब्रीडिंग फार्म जो आहे त्यांचा जे माद्या ठेवलेले असतात ते ब्रीडिंग फार्म मध्ये असतात। त्याच्यानंतर फॅरोइंग जिथं होतं म्हणजे डिलिव्हरी जिथं होतात ते सेपरेट बिल्डिंग असते। त्यानंतर जिथं पिल्लं विनर्स ठेवले जातात ते सेपरेट बिल्डिंग असते आणि शेवटी आपण जे फॅटनर तयार करतो त्याची सेपरेट बिल्डिंग असते। तर आज आमचं जे फर्स्ट बिल्डिंग आहे, फर्स्ट कन्स्ट्रक्शन आहे, जिथं आम्ही ब्रीडिंग स्टॉक ठेवतो, जिथं आम्ही माद्या क्रॉस करतो। थोडक्यात सांगायचं म्हणजे जिथून आमची स्टार्टिंग होते त्या बिल्डिंगचं मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देणार आहे। आणि ह्या चॅनलद्वारे आम्ही भरपूर माहिती देणार आहोत जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची पिगरी इंडस्ट्री इम्प्रूव्ह व्हावी। गेल्या जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून मी स्वतः इंडियामध्येच नाही तर इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा 2-3 कंट्रीज मध्ये जाऊन पिगरी फार्म महाराष्ट्राची पिगरी इंडस्ट्री कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल, आमचे स्किल कसे वाढवता येतील याच्याबद्दल आम्ही एफर्ट्स घेतलेले आहेत। ह्या 1.5 वर्षाचे जे एफर्ट्स घेतलेत आणि ह्या 1.5 वर्षामध्ये जे काही आम्ही शिकलोय त्या सगळ्या गोष्टीचं समागम आम्ही या यूट्यूब चॅनलद्वारे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। तरी चला आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया आणि त्याप्रमाणे आपण बोलूया। ठीक आहे, हा आमची फर्स्ट बिल्डिंग आहे। हा आमचा जो कन्स्ट्रक्शन आहे बेसिकली याचं डायमेन्शन आहे 26 बाय जवळपास 75 फूट आहे। 26 बाय 75। आता बेसिकली काय होतं बाहेरच्या कंट्रीज मध्ये किंवा अदर स्टेट मध्ये जस्टेशन केज असतं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीचं सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये जस्टेशन केज अलाउड नाहीयेत। ॲनिमल वेलफेअर वाल्यांनी याच्यावरती बंदी घातलेली आहे, त्यामुळे आपण जस्टेशन केज बसवू शकत नाही। त्यामुळं आपण हे 10 बाय 10चे हे केलेले आहेत, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, त्यांना केबिन केलेलं आहे। याच्यामध्ये आपण 4 ते 5 माद्या एका केबिन मध्ये ठेवतो ग्रुपमध्ये। तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये या पुढे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपण फीडर बसवलेले आहेत। याच्यामुळं भरपूर बेनिफिट होतं। आपलं जे फीड आहे तो थोडं सुद्धा वेस्ट होत नाहीये। आपण जर खाली टाकलं तर त्याला बॅक्टेरिया पण होऊ शकतं, आजारी पण पडू शकतात ॲनिमल, आणि आपलं फीड वेस्ट पण होतं। क्लीनलीनेस ठेवण्यासाठी, फार्म आपला क्लीन ठेवण्यासाठी आणि बेसिकली फीड वेस्टेज होऊ नये यासाठी हा फीडर आवश्यक आहे। आता या फार्म मध्ये जवळपास आमच्या 60 माद्या या फार्म मध्ये सध्याच्या स्थितीला आहेत। काही माद्या आम्ही तिकडे पण ठेवलेले आहेत आणि काही आपल्या तिकडे डिलिव्हरी रूम आहेत, समोर तुम्हाला दिसत असतील त्या साईडला आमच्या डिलिव्हरी रूम्स आहेत, त्या ठिकाणी आहेत माद्या। ठीक आहे, तर हा इथं आपण जस्टेशन केज बसवणार होतो सुरुवातीला, परंतु आमच्या लक्षात आलं की जस्टेशन केज आपल्या इथं अलाउड नाहीयेत, मग त्यामुळे आम्ही जस्टेशन केज बसवलेलं नाही। टोटल आम्ही 10 बाय 10चे केबिन केलेले आहेत। इथं तुम्ही पाहू शकता आम्ही फॅन पण बसवलेले आहेत। आम्ही इथं आता फॉगर सिस्टीम पण करणार आहोत जेणेकरून आपल्या ॲनिमलला खूप उन्हामध्ये काही त्रास होणार नाही। आमच्याकडे जास्त त्रास झालेला नाही। एक माहितीस्तव तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो, महाराष्ट्राचं जे क्लायमेट आहे माणसासाठीच नाही तर ॲनिमलसाठी सुद्धा खूप पोषक आहे। मी भरपूर स्टेटमध्ये फिरलो, जसे मेघालय, मिझोराम, राजस्थान अशा भागांमध्ये खूप जास्त ऊन पडतं। राजस्थानमध्ये खूप जास्त ऊन पडतं आणि खूप जास्त थंडी पण असते, -1 डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर जातं। मग त्यावेळेस ॲनिमलला तिकडे त्या साईडला आपल्याला एसी शेडच करणं भाग असतं।
परंतु आपल्या इथं खूप हाय किंवा खूप लो होत नाही टेम्परेचर, त्यामुळे एसी शेडची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण लाईव्ह स्टॉक मध्ये पिगरी फार्मलाच का प्रेफरन्स देतो. मी ज्यावेळेस बिझनेस करायचं ठरवलं, मला लाईव्ह स्टॉक मध्ये काहीतरी करायचंय, मग त्यावेळेस 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या की मी गॉड फार्मिंग कडे वळावं, ही पण माझी इच्छा होती. पोल्ट्री फार्म कडे वळावं, ही पण माझी इच्छा होती. त्या लोकांशी बोलल्यानंतर मला हे लक्षात आलं की प्रॉफिट मार्जिन जे आहे त्याच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये जास्त आहे. खूप लोक आहेत, आता पोल्ट्री फार्म वाले पण खूप लोक आहेत जे की त्यांचे पोल्ट्री फार्म कन्स्ट्रक्शन कन्वर्ट करत आहेत पिगरी फार्म मध्ये. त्याचंच एक उदाहरण नाशिकमध्ये आहेत, आमचे एक मित्र आहेत, ते पोल्ट्री फार्म कन्वर्ट त्यांनी पिगरी फार्म मध्ये केलेले आहेत. आणखी गोट फार्मिंग वाले पण आमचे कोकणातले एक मित्र आहेत, ते परवाच्या दिवशी आले होते आपल्याकडे व्हिजिटसाठी. त्यांचं खूप मोठं गोट फार्म आहे, नामवंत गोट फार्मर आहेत ते सुद्धा पिगरी फार्म मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. पिगरी फार्म का करावं, तर पिगरी फार्म मध्ये असं आहे की एक अॅनिमल जो आहे जवळपास आपले 8 ते 15-16 पर्यंत पिल्लो देतो. ठीक आहे. आजच्या डेटमध्ये जो फीडचा कॉस्ट आहे आणि अॅनिमलचा ग्रोथचा इश्यू असेल, जवळपास 270 ते 290 किलो फीड खाऊन आपलं अॅनिमल 100 kg होतं. जवळपास 10 ते 12,500 पर्यंत त्याची कॉस्टिंग येते आपल्याला 100 किलो करण्यासाठी. आणि जो फीडचा अॅनिमल आहे त्याचा रेट सध्या मार्केटमध्ये 200 ते 230 रुपये पर्यंत जातं. आता याच्यामध्ये भरपूर लोक असं म्हणतील की एवढं नाहीये तेवढं नाहीये, तर तुम्हाला सांगतो वेस्टेजवरच्या अॅनिमलचा रेट वेगळा असतो, फीडवरच्या अॅनिमलचा रेट वेगळा असतो. कारण फीडवरच्या अॅनिमलला जी चरबी म्हणतो ना आपण, ती कमी असते, त्यामुळे प्रोसेसिंग युनिटमध्ये या मीटला प्रिफरन्स दिलं जातं. आणि जो कटिंग आहे, जे लोक कटिंग करून विकतात ते लोक काय करतात, वेस्टेजवाले अॅनिमल उचलतात, ते 170-160 रुपये पर्यंत त्याचा रेट असतो. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे याचं मार्केट एवढं जास्त आहे, तुम्ही गुगल जरी केलं किंवा तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावरती जर पाहिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की दररोज प्रत्येक महिन्यामध्ये खूप मोठे मोठे प्रोसेसिंग युनिट नॉर्थ ईस्ट मध्ये तयार होत आहेत. त्या साईडला ओपनिंग होते नॉर्थ ईस्टला प्रोसेसिंग युनिट. कारण इंडियामधून बाय रोड कनेक्टिव्हिटी होत आहे थायलंडला वाया बर्मा म्यानमार. तर थायलंड मध्ये आपल्या इंडियाचं मीठ जो आहे तो प्रोसेसिंग करून पाठवण्यासाठी लोक त्या बाजूला नॉर्थ ईस्ट मध्ये खूप मोठे मोठे प्रोसेसिंग युनिट टाकत आहेत. आता मार्च मध्ये पण एक खूप मोठ्या प्रोसेसिंग युनिटचं ओपनिंग झालेलं आहे. तर फ्युचर पण चांगलं आहे. त्यामुळं आमचं आग्रहाचं म्हणजे सगळ्यांना हे विनंती आहे की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती घ्यावं आणि लोकांनी रोजगार बेरोजगार ह्या वादात न पडता आपल्याकडे जमिनी असतात, जमिनी ज्यांच्याकडे आहेत ते सुद्धा स्वतः रेंटवरती घेऊन वगैरे जमिनी फार्म आपला करू शकतात. ठीक आहे, धन्यवाद. याच्या पुढे पण आम्ही असेच व्हिडिओ टाकत राहू तुमच्यासाठी माहितीचे. हा फर्स्ट व्हिडिओ आहे त्यामुळे याच्यामध्ये मी काही जास्त माहिती सांगत नाही, एक बेसिक माहिती तुम्हाला सांगितली. धन्यवाद.